मनोज जरांगे पाटलांची आजपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली सुरू होणार आहे। हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात होणार आहे। रॅलीसाठी अंतरवाली सराटीमधून जरांगे हिंगोलीकडे रवाना झाले। सकाळी 11 वाजता हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणार आहे। पहिल्यांदाच या रॅलीमध्ये महिला स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। हिंगोलीतून आजपासून मराठा आरक्षण जनजागृती रॅली सुरू होते। सकाळी 11 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे। हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील या रॅलीला सुरुवात करतील। पहिल्यांदाच या रॅलीमध्ये महिला स्वयंसेवक सहभागी होणार आहेत। हे मला तुम्हाला समोरासमोर येऊन सांगायचं सरकारची भूमिका काय आणि आता आपल्याला एकत्र येऊन आपल्या मुलाला आणि आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी आपल्या जातीसाठी एक दिवस सगळ्या बांधवांनी हातातले कामं बाजूला ठेवून ताकदीनं या, कारण एकट्याच्या लढण्यात आणि करोडोच्या लढण्यात खूप मोठी शक्ती असते। सगळ्या सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे होईल असं आम्हाला वाटतं। एक आंदोलक म्हणून विश्वास ठेवणं, आशा बाळगणं हे माझं कर्तव्य, कारण मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतो। त्यावेळेस मला आशावादी राहावं लागणार आहे। हैदराबादचं गॅजेटही होईल, सातारा संस्थांचंही होईल, बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घेतलं जाईल। 83 क्रमांकाला कायदेशीर ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलं त्याच ओबीसी यादीत कुणबी म्हणून बाकीच्या ज्या 180 जाती होत्या त्यांच्या पोटजाती म्हणून उपजाती म्हणून आरक्षणात घातल्यात, तर मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते का होत नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे। मला वाटतं तीही 100% होईल। फडणवीस साहेब सगळे गुन्हेसुद्धा अंतरवालीसह महाराष्ट्र राज्यातले वापस घेतील ही आम्हाला आशा आहे। आणखीन आमच्या ज्या सगळ्या मिळून 7-8-9 मागण्या त्या होतील अशी आशा आहे। राजकीय इच्छाशक्ती जर असली, सरकारची जर इच्छा असेल तर 7 दिवस नाही 2च घंट्यात सगळे निर्णय होऊ शकतात आणि ते बी कायदेशीर टिकणारे। तर इच्छाशक्ती त्यांची पाहिजे। पुढची दिशा तर आम्ही नंतर ठरवणार आहे 13 तारखेच्या नंतर, कारण हे 5 टप्पे होणार आहेत। सगळ्या मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नाही। पण एका गोष्टीवर आम्ही पहिल्यापासून ठाणे 288 उमेदवार उभा करायचे का 288 पाडायचे, नाविलाज आहे आमचं।